आता युद्ध होणार आहे आणि हे युद्ध फक्त रणांगणावरच नाही तर प्रत्येकाच्या मनात सुरू झालंय. कृष्णाला भविष्य माहित होतं, कोण पडणार, कोण जिंकणार, कोणाचा विनाश अटळ आहे हे सगळं त्याला माहित होतं. पण तरीही त्याने युद्ध थांबवलं नाही. कारण काही गोष्टी नियतीने ठरलेल्या नसतात, त्या कर्मामुळे घडतात. अन्याय वाढत गेला की अधर्म सत्तेत बसला आणि शांत राहणं सर्वात मोठं पाप बनलं. धृतराष्ट्राला सगळं माहित होतं, पण मोहाने त्याचे डोळे आंधळे केले होते. भीष्म, द्रोण, कर्ण सगळे सत्य ओळखत होते, पण ते वेळेवर उभे राहिले नाहीत. कृष्णाने कोणालाही जबरदस्ती केली नाही. त्यांनी फक्त त्या ठिकाणी आरसा दाखवला. अर्जुनासारखा योद्धा देखील रणांगणात डगमगला. कारण युद्ध त्याच्या बाहेरचं नव्हतं, फक्त ते आतलं देखील होतं, त्याच्या मनातलं. आपल्या भीतीशी, नात्याशी, स्वार्थाशी गीता इथेच जन्माला आली. कृष्ण म्हणाले, पळ काढू नकोस, कारण संघर्ष टाळला तर तो संपत नाही, तो वाढत जातो. काही युद्ध सत्ता मिळवण्यासाठी नसतात, तर धर्म वाचवण्यासाठी देखील असतात. जेव्हा सत्य दाबलं जातं तेव्हा शांतता ही देखील गुन्हा ठरते. आजही परिस्थिती वेगळी नाहीये. आपण सगळं पाहतोय, समजतोय, पण सोयीसाठी त्या ठिकाणी गप्प बसतोय आणि मग विचारतो सगळं असंच का घडतं. कारण योग्य वेळी उभं राहण्याची हिंमत आपण दाखवत नाही. कृष्ण भविष्य जाणत होते, पण त्यांनी मानवाला निवड दिली, धर्म की भीती. म्हणूनच हे युद्ध अठळ होतं. कारण अधर्मासमोर नम्रता नसते, तिथे ठाम भूमिका घ्यावी लागते. आणि लक्षात ठेवा, युद्ध झालं तरी हरले पांडव नाहीत, हरला मोह आहे, अन्याय आहे. आणि आजही तोच संदेश आहे. आता युद्ध होणार आहे आणि प्रश्न हा आहे की कोण जिंकेल किंवा कोण हरेल. प्रश्न हा आहे, तू कोणाच्या बाजूने उभा आहेस, अधर्माच्या की धर्माच्या. धन्यवाद.